कोल्हापुरी तडकामध्ये आज आपण बघणार आहोत कुकरमधली अंडा बिर्याणी। इथे 1 वाटी तांदूळ मी 15 मिनिटांसाठी भिजत ठेवले होते पाण्यामध्ये। कुकरमध्ये 3 चमचे तेल घेतलेलं आहे, काही खडे मसाले घातलेले आहेत, जिरे अर्धा चमचा घातलेले आहेत, 2 बारीक चिरलेले कांदे, कांदा थोडा फ्राय झाला की त्याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले टोमॅटो शिजण्यासाठी थोडंसं इथे मीठ घातलेलं आहे मी, आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट, दही 2 चमचे घातलेलं आहे। दही घालताना गॅसची फ्लेम तुम्ही बारीक करा। मिरची पावडर, हळद, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला। बिर्याणी मसाला तुम्ही कोणत्याही ब्रँडचा घेऊ शकता, तो 2 चमचे वापरला आहे। आणि थोडंसं पाणी घालायचं आणि मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। इथे पुदिना, कोथिंबीर, हे आपण सोक केलेले जे तांदूळ आहेत ते त्याच्यामध्ये घालायचे आहेत। ते सुद्धा आपल्याला 5 मिनिटांसाठी मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचे। 1 वाटी तांदूळ होते तर इथे मी 2 वाटी पाणी घातलेलं आहे। चवीपुरते मीठ घाला। इथे मी अंडी आधीच फ्राय करून घेतलेली होती हळद आणि मिरची पावडरमध्ये। तळलेला कांदा वरून घालायचा। कांदा सुद्धा मी आधी फ्राय करून बाजूला ठेवला होता। वरून पुन्हा कोथिंबीर घालायची आणि 1 चमचा तूप घातलेला आहे। आणि कुकरच्या इथे मी 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। 2 शिट्ट्यामध्येच आपली अंडा बिर्याणी खूप छान शिजते। तर त्याच्याबरोबर तुम्ही रायता किंवा दही कांदा काही घेऊ शकता। तुम्ही नुसती जरी खाल्लात तरी ही बिर्याणी खूप छान लागते। तर नक्की ट्राय करा।